हॅलो स्टुडंट, आपण या व्हिडिओमध्ये क्लस्टरिंग हा जो काही चॅप्टर आहे तो आपण पाहणार आहोत. ओके, या क्लस्टरिंगमध्ये बघा, क्लस्टर ॲनालायसिस और क्लस्टरिंग इज द टास्क ऑफ ग्रुपिंग अ सेट ऑफ ऑब्जेक्ट्स in such a way that objects in the same group are more similar to each other than to those in other groups. आता क्लस्टरिंग म्हणजे एक ग्रुप क्रिएट करणे, म्हणजे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टचा ग्रुप क्रिएट केला जातो आणि ते ऑब्जेक्ट त्या ग्रुपमध्ये कसे असतात, सेम ऑब्जेक्ट असतात, म्हणजे सेम ग्रुपचे ऑब्जेक्ट असतात आणि दुसऱ्या ग्रुपचे जे काही ऑब्जेक्ट असतात हे डिफरंट असतात. म्हणजे हे अशा प्रकारे. आता हा एक ऑब्जेक्टचा ग्रुप आहे येलो कलरचा, हा ब्ल्यू कलरचा ऑब्जेक्टचा ग्रुप आहे आणि हा रेड कलरचा ऑब्जेक्टचा ग्रुप आहे. ओके, तर ह्यालाच काय म्हटलं जातं, क्लस्टरिंग असं म्हटलं जातं. मग हे जे काही डेटा पॉईंट्स आहेत किंवा ऑब्जेक्ट्स आहेत तर ह्यांचे ग्रुप कसे क्रिएट करायचे, तर त्याच्यासाठी काही मेथड्स किंवा अल्गोरिदम्स आहेत. ते अल्गोरिदम्स आपण बघणार आहोत. ओके, तर त्याच्यासाठी काही टॅक्सॉनॉमी ऑफ क्लस्टरिंग मेथड्स आहेत, ते आपण बघूया. तर त्याच्यातली ह्यालाच क्लस्टरिंग अल्गोरिदम असं म्हणतात. तर त्याच्यातली फर्स्ट मेथड आहे ती कोणती आहे, क्लस्टरिंग पार्टिशन मेथड. ओके, या क्लस्टरिंग पार्टिशन मेथडमध्ये बघा, ही एक डिव्हिजन मेथडवरती बेस्ड असते. इथे पार्टिशन हे 2 डेटा सेटमध्ये केलं जातं, म्हणजेच डेटा सेटने क्लस्टरिंग करताना पार्टिशनच्या बेसवरतीच त्यांचं क्लस्टरिंग केलं जातं. इथे पार्टिशन जे आहे ते प्री डिफाईन किंवा नॉन एम्प्टी डेटा सेट असतात, म्हणजेच पार्टिशन कसं होणार आहे हे आपल्याला पहिलंच माहिती असतं आणि किती पार्टिशन आपण करणार आहोत हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. म्हणजे हे पार्टिशन स्मॉल डेटा सेटसाठी सूट होणार आहे. फॉर एक्झाम्पल, के मीन्स क्लस्टरिंग, हे आपण पुढे मेथड ही बघणार आहोत. सेकंड आहे हायरार्किकल क्लस्टरिंग मेथड. या हायरार्किकल क्लस्टरिंग मेथडमध्ये किंवा अल्गोरिदममध्ये हे जे काही अल्गोरिदम आहे हे ट्री बेस्ड स्ट्रक्चरवरती बेस्ड असतं. ह्यामध्ये डिव्हिजन मेथड यूज करून त्यामध्ये सब डिव्हिजनसुद्धा मेथड यूज केली जाते, म्हणजेच याला नेस्टेड क्लस्टरिंगसुद्धा म्हटलं जातं. इथे एक हायरार्की मेंटेन केली जाते. ही हायरार्की युजर चॉईस डिपेंड असते. नंबर्स ऑफ क्लस्टर्स असतात, हे डायनामिक असतात. जसं आपण पाहिलं होतं की पार्टिशन मेथडमध्ये पहिलीच पार्टिशन प्री डिफाईन असते, म्हणजे आपण जे काय पार्टिशन करणार आहोत ते प्री डिफाईन असते, म्हणजे आपल्याला माहिती असतं. तसंच हायरार्किकल मेथडमध्ये क्लस्टरिंग हे डायनामिक असतात, म्हणजेच आपल्याला आपल्या अकॉर्डिंग त्यांना आपण डिफाईन करू शकतो, म्हणजे आपल्याला प्री डिफाईन ते नसतात. तसंच हे जे काय हायरार्किकल क्लस्टरिंग मेथड आहे ही प्री डिफाईन नसते, तर आपण त्यांना डिफाईन करू शकतो. ओके, नेक्स्ट मेथड आहे ती डेन्सिटी बेस्ड क्लस्टरिंग मेथड. ही मेथड क्लोजेड डेटा सेटवरती डिपेंड असते, म्हणजे यामध्ये जेवढा डेटा क्लोजर असेल किंवा डेन्सर असेल तेवढा क्लस्टरिंग करण्यासाठी इझी जातं. तर ह्यामध्ये क्लस्टरिंगसाठी प्रॉब्लेम केव्हा येणार, तर डेटा आउटलाईनवरती असेल तर. जे डेन्सिटी बेस्ड मेथड जी आहे ती इथे यूज होत नाही जेव्हा डेटा आउटलाईनवरती असतो, तर इथे आपल्याला सपोर्ट व्हेक्टर मशीन अल्गोरिदम यूज होणार. आता ही जी काही सपोर्ट व्हेक्टर मशीन अल्गोरिदम आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ओके, तर त्याच्यामधले आता आपण पार्टिशन मेथडमधला जो काही के मीन्स आपण बघितलेला आहे तो के मीन्स अल्गोरिदम आपण बघूया. ओके, के मीन्स क्लस्टरिंग मेथड. आता आपण 3 अल्गोरिदम पाहिलेले, पार्टिशन, हायरार्किकल आणि डेन्सिटी. यामध्ये के मीन्स क्लस्टरिंग मेथड ही पार्टिशन मेथडमधील आहे.
तर इथे डेटा सेटचं पार्टिशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ सेंट्रॉइड. ओके. के मीन्स अल्गोरिदममध्ये पहिलं सेंट्रॉइड आयडेंटिफाईड केलं जातं. तसंच हे सेंट्रॉइड रँडमली आयडेंटिफाईड करतात. तर जेवढे आपल्याला क्लस्टर क्रिएट करायचे आहेत ते केच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असतात. त्यानंतर जे डेटा पॉईंट्स आहेत ते कोणत्या क्लस्टरच्या जवळ आहेत त्यावरून डेटा पॉईंटला त्या क्लस्टरला असाइन केलं जातं. इथे के मीन्समधलं मीन्स जो वर्ड आहे तो मीन्स म्हणजे ॲव्हरेजिंग ऑफ डेटा. म्हणजेच इथे सेंट्रॉइड काय केला जातो, फाइंड आउट केला जातो. ओके. के मीन्स अल्गोरिदममध्ये काही आपल्याला स्टेप्स फॉलो केले जातात. तर त्यातली फर्स्ट स्टेप आहे इनिशियलाइज क्लस्टर सेंटर्स. यामध्ये केची व्हॅल्यू इनिशियलाइज केली जाते. तर किती क्लस्टर्स क्रिएट करायचे आहेत हे ह्या स्टेपमध्ये ठरवलं जातं. सेकंड स्टेप आहे असाइन ऑब्झर्वेशन टू द क्लोजेट क्लस्टर सेंटर. जे क्लोजेट डेटा पॉईंट आहेत ते क्लोजेट क्लस्टरला काय केले जातात, असाइन केले जातात. ओके. या सेकंड स्टेपमध्ये. थर्ड स्टेपमध्ये मीनच्या अकॉर्डिंग क्लस्टर सेंटरला रिवाइज केलं जातं तिसऱ्या स्टेपमध्ये. आणि फोर्थ स्टेपमध्ये स्टेप 2 आणि स्टेप 3 ही काय केली जाते, रिपीट केली जाते. ओके. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया की एक डेटा पॉईंट्स आपण बघूया. ओके. ही फर्स्ट स्टेप आहे. या फिगरमध्ये काही डेटा पॉईंट्स दिलेले आहेत. फर्स्ट स्टेप इनिशियलायझेशन करायची आहे. तर क्लस्टर सेंटर पॉईंट चूज करायचा आहे. इथे 2 क्लस्टर घेतलेले आहेत. ओके. तर इथे केची व्हॅल्यू रँडमली आपण 2च चॉईस करणार आहोत. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपण 2 क्लस्टर आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचे. तर फिगरमध्ये 2 क्लस्टरमध्ये रँडमली 2 क्लस्टर सेंटर चूज केलेले आहेत. या डायग्राममध्ये आपल्याला दिसतात की 2 सेंटर क्लस्टर काय केलेले आहेत, सेंटर पॉईंट काय केलेले आहेत, चूज केलेले आहेत. तर इथे फर्स्ट स्टेप काय होणार आहे, तुमची कंप्लीट होणार आहे. ओके. सेंटर पॉईंट चॉईस केल्यानंतर त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये बघा काय होणार आहे. सेकंड स्टेपमध्ये बघा काय होणार आहे की वेगवेगळ्या डेटा पॉईंट आणि क्लस्टर सेंटर पॉईंटमध्ये किती डिस्टन्स आहे हे आपण मेजर करणार आहोत. आता हे जे काही क्लस्टर सेंटर पॉईंट आहेत तर हा जो काही क्लस्टर सेंटर पॉईंट आणि हे बाकीचे जे काही डेटा पॉईंट्स आहेत त्यांच्याबरोबर ती सगळ्यांचे डिस्टन्स काय होणार आहेत, मेजर होणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल म्हणून दिलं आहे की हा एक ए डेटा पॉईंट आहे. तर A to C1 हा जो काही डिस्टन्स आहे तो D1 मेजर केलेला आहे आणि A to C2 हा जो काही डिस्टन्स आहे हा मेजर किती केलेला आहे, D2 केलेला आहे. तर सेकंड स्टेपमध्ये काय होणार आहे बघा. तर C1 आणि C2 हे जे काही पॉईंट्स आहेत ते प्रत्येक पॉईंट बरोबर ती मेजर करून त्यांचा डिस्टन्स मेजर केला जाणार आहे. आणि त्यानंतरच जे कमी डिस्टन्स असेल तो त्या डिस्टन्समध्ये त्या क्लस्टरमध्ये तो पॉईंट काय केला जाणार आहे, टाकला जाणार आहे. म्हणजे C1 पासून हा जो काही पॉईंट आहे तो समजा डिस्टन्स कमी असेल तर तो C2 मध्ये जाणार नाही. आता C1 टू हा पॉईंट हा जो काही मेजर हा करणार आणि C2 ते हा पॉईंट. ओके. हा डिस्टन्स आता ह्या दोघांमध्ये डिस्टन्स कोणाचा कमी आहे तर C1चा आहे. तर हा जो काही पॉईंट आहे तो कोणामध्ये जाणार आहे, C1च्या क्लस्टरमध्ये जाणार आहे. तर इथे प्रत्येक डेटा पॉईंटसोबत डिस्टन्स मेजर करून फायनली हा असा डेटा सेट मिळेल. तर त्यामध्ये जे काही पॉईंट आता फायनली कसा डेटा सेट मिळणार आहे, अशा प्रकारे मिळणार आहे. तर C1च्या जवळ असतील ते C1च्या क्लस्टरमध्ये जातील आणि जे C2च्या जवळ असणार आहेत ते कशामध्ये जाणार आहे, C2च्या क्लस्टरमध्ये जाणार आहे.
आता थर्ड स्टेपमध्ये बघा काय होणार आहे. थर्ड स्टेप ओके, थर्ड स्टेप आपण बघूया. थर्ड स्टेप हीच आहे. थर्ड स्टेपमध्ये बघा काय होणार की ह्या स्टेपमध्ये क्लस्टर सेंटर आहे हा रिवाईज केला जातो. म्हणजेच पहिला आपण क्लस्टर पॉईंट घेतलेले होते ते या स्टेपमध्ये आपण क्लस्टर पॉईंट चेंज करतो, म्हणजे रिवाईज करतो. जसं अगोदरचं ऑब्झर्वेशनवरून आपण नवीन क्लस्टर पॉईंट घेतो, तर इथे अपडेटेड क्लस्टर पॉईंट घेतलेले आहेत. कोणते कोणते घेतलेले आहेत? C1 आणि C2 हे ट्रायंगलने काय केलेले आहे? डिनोट केलेले आहे. ओके, आणि फोर्थ स्टेपमध्ये काय होणार आहे बघा. फोर्थ स्टेपमध्ये की स्टेप 2 आणि स्टेप 3 ही काय केली जाते? रिपीट केली जाते. तर इथे C1 आणि C2 ह्या क्लस्टर पॉईंटचा सगळ्या डेटा पॉईंट्स बरोबर डिस्टन्स मेजर केला जाणार आहे. या डायग्राममध्ये आपण बघतोय की C1 हा एक डेटा पॉईंट बरोबर डिस्टन्स D1 हा काय केलेला आहे, म्हणजे हा जो काही डेटा पॉईंट आहे आणि C1 याच्यामधला जो काही डिस्टन्स आहे तो D1 आहे. आणि ह्या डेटा पॉईंटपासून ते C2 डेटा पॉईंटपर्यंतचा डिस्टन्स किती आहे? D2 आहे. तर हा जो काही डेटा पॉईंट हा कोणामध्ये, ह्याच्यामधला तर कमी डिस्टन्स कोणाचा आहे? D1 बरोबर आहे. म्हटल्यावर हा डिस्टन्स हा जो काही डेटा पॉईंट आहे हा कोणत्या क्लस्टरमध्ये जाणार आहे? C1 क्लस्टरमध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारे क्लस्टर सेंटर पॉईंट आपण एकसारखे काय करत राहणार आहोत? चेंज करत राहणार आहोत, चेंज होणार. तर अशा प्रकारे ही स्टेप काय होणार आहे? कंटिन्यू होत राहणार आहे. तर जोपर्यंत म्हणजे कुठपर्यंत कंटिन्यू होत राहणार आहे की जोपर्यंत क्लस्टर मेंबरशिप व्यवस्थित इस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत ही जी काही स्टेप आहे ती स्टेप कंटिन्यू होत राहणार आहे. ओके, फायनली आपल्याला कसं मिळेल बघा. फायनली आपल्याला आउटपुट कसं मिळणार आहे? ह्या प्रकारे मिळणार आहे. फायनली अशा प्रकारे 2 क्लस्टर तयार झाले पाहिजेत की फर्स्ट हा जो काही रेड क्लस्टर झालेला आहे आणि सेकंड आहे तो ब्ल्यू क्लस्टरचा झालेला आहे. के मीन्स म्हणजे केची व्हॅल्यू आपण काय चॉईस केली आहे त्यावरती डिपेंड आहे. तर स्टार्टिंगला आपण केची व्हॅल्यू किती दिलेली होती? 2 दिली होती. म्हणजे आपल्याला किती क्लस्टर्स तयार करायचे आहेत? 2 क्लस्टर्स तयार करायचे. तर जे काही आपण क्लस्टर सेंटर पॉईंट घेणार आहोत ते असे घ्यायचे की ते जवळजवळ नसले पाहिजेत, की त्याप्रमाणे आपल्याला क्लस्टरिंग करायला काय जातं? इझी जातं. म्हणजे हे जे काही क्लस्टरिंग पॉईंट्स आहेत हे आपण जवळजवळ नसले पाहिजे. ओके, हे आता बघा हा इकडे तर हा इकडे, बरोबर आहे ना. तर त्याप्रमाणे आपण क्लस्टर सेंटर पॉईंट आहेत हे जरा लांब लांब असले पाहिजेत एकमेकांपासून, तर आपल्याला क्लस्टरिंग करायला काय जाणार आहे? इझी जाणार आहे. ओके, तर हे जे काही आपण मेथड बघितलेली ही आपण के मीन्स अल्गोरिदम आपण बघितलेला. नेक्स्ट आपण हे बघायची आहे ती हायरार्किकल मेथड. ओके, ही जी काही मेथड आहे ही ट्री बेस्ड असते. यालाच आपण नेस्टेड क्लस्टरिंगसुद्धा असं म्हटलं जातं. तर मागे आपण आत्ता कोणतं बघितलेलं? के मीन्स क्लस्टरिंग बघितलेलं. तर त्याच्यामध्ये क्लस्टरमध्ये सब क्लस्टर तयार केले जायचे नाहीत, तर हायरार्किकलमध्ये सब क्लस्टर्स तयार केले जातात. तर यालाच आपण नेस्टेड क्लस्टर असं म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊया की एक IT डिपार्टमेंट आहे. तर IT डिपार्टमेंटमध्ये 2 आपल्याला क्लस्टर तयार करायचे आहे. आता IT क्लस्टर हा मेन क्लस्टर आहे. ओके, त्याच्यामध्ये सब क्लस्टर करायचे असतील तर कोणते होणार मला सांगा? एक बॉईज क्लस्टर आणि एक गर्ल्स क्लस्टर. तर अशा प्रकारे आपण हे क्लस्टर काय करू शकतो? डिफाईन करू शकतो. के मीन्समध्ये केची व्हॅल्यू आणि अशा प्रकारे ह्या हायरार्किकल मेथडमध्ये हायरार्की काय केली जाते? मेंटेन केली जाते. तर के मीन्समध्ये केची व्हॅल्यू घेऊन तेवढे आपण क्लस्टर काय केले जातो? तयार करतो. पण हायरार्कीमध्ये किती क्लस्टर आपल्याला तयार करायचे आहेत ते आपल्याला माहिती नसतं. हायरार्किकलमध्ये 2 क्लस्टरमध्ये डिस्टन्स मेजर करायचं असेल तर आपल्याला काही 5 क्लस्टरिंग मेथड्स आहेत. ह्या मेथड आपल्याला काय करावे लागतात? फॉलो करावे लागतात.
आता त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया. तर पहिली आहे मिनिमम डिस्टन्स. आता ह्या मिनिमम डिस्टन्सलाच सिंगल लिंकेज असं म्हणतात. ओके, तर इथे दोन क्लस्टर आहेत. तर ह्या दोन क्लस्टरमध्ये जे काही नियरेस्ट पॉईंट आहेत, डेटा पॉईंट आहेत म्हणजे हे, तर ह्याच्यामधला काय केला जातो, डिस्टन्स मेजर केला जातो. यालाच मिनिमम डिस्टन्स असं म्हणतात. ओके, सेकंड मेथड आहे ती फुल लिंकेज म्हणजेच मॅक्झिमम लिंकेज किंवा कंप्लीट लिंकेज असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये जे काही दूरवरचे जे काही हे असणार आहेत पॉईंट, डेटा पॉईंट असणार आहेत, त्याच्यामधला डिस्टन्स काय केला जातो, मेजर केला जातो. थर्ड मेथड आहे ती मीन डिस्टन्स म्हणजेच ॲव्हरेज लिंकेज. ओके, ह्यामध्ये काय केले जातात की डेटा पॉईंट्सचे पेअर्स केले जातात. म्हणजे ह्या क्लस्टरमधला एक पॉईंट, डेटा पॉईंट, आणि ह्या क्लस्टरमधला एक पॉईंट, ह्यांची एक पेअर केली जाते आणि त्यांच्यामधला डिस्टन्स मेजर केला जातो आणि त्यानंतर ह्यांचा एक ॲव्हरेज कॅल्क्युलेट केला जातो. ओके, फोर्थ जी काही मेथड आहे ती कोणती आहे, डिस्टन्स बिटवीन सेंट्रॉइड. तर ह्यामध्ये बघा दोन क्लस्टरमधील सेंटर पॉईंट असणार आहे. तर त्या दोन सेंटर पॉईंटमधील डिस्टन्स मेजर केला जातो. यालाच डिस्टन्स बिटवीन सेंट्रॉइड असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे काही दोन क्लस्टर आहेत तर ह्याच्यामधला सेंटर पॉईंट निवडला जातो आणि त्याच्यामधला जो काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स कॅल्क्युलेट केला जातो. त्यालाच डिस्टन्स बिटवीन सेंट्रॉइड असं म्हणतात. आणि नेक्स्ट आहे वार्ड डिस्टन्स. आता वार्ड डिस्टन्स ही एक कॉम्प्लेक्स मेथड आहे. ते क्लस्टर्स तयार केले जातात. हे डिपेंड असतात व्हेरियन्सवरती. यालाच मिनिमम व्हेरियन्स मेथड पण म्हणतात. इथे क्लस्टरिंगपासून स्टार्ट करतात. तर नॉर्मल क्लस्टरिंग केलं जाते इथे. त्यानंतर क्लस्टरचा ग्रुप केला जातो व क्लस्टर तयार केले जातात. म्हणजे जे काही क्लस्टर तयार केले जातात हे ऑब्जेक्टपासून तयार केले जातात आणि त्यानंतर त्यामध्ये पेअर्स ऑफ क्लस्टर सिलेक्ट केले जातात आणि त्यामध्ये व्हॅरियन्स हा म्हणजे जो काही क्लस्टरमधला जो काही व्हॅरियन्स कसा असला पाहिजे, मिनिमम असला पाहिजे. ओके, तर ह्या ज्या काही 5 मेथड्स बघितलेल्या आहेत त्या 5 मेथड्स आहेत हायरार्किकल मेथडच्या आणि त्याच्यावरूनच हायरार्किकल मेथड किंवा अल्गोरिदम जो आहे तो तयार केला जातो. नेक्स्ट हायरार्किकल मेथडचे काही ॲप्रोचेस आहेत. एक ॲग्लोमेट्रिव्ह ॲप्रोच आणि सेकंड आहे डिवाइज अप्रोच. ओके, तर ॲग्लोमेट्रिव्ह ॲप्रोचमध्ये बॉटम अप ॲप्रोच, ॲग्लोमेट्रिव्हला बॉटम अप ॲप्रोच असं म्हटलं जातं. यालाच म्हणजे ह्याच्यामध्ये क्लस्टर्स काय केले जातात, ॲड केले जातात आणि डिवाइज ॲप्रोचमध्ये लाच टॉप डाऊन ॲप्रोच असं म्हणतात. ह्याच्यामध्ये क्लस्टर्स डिवाइड केले जातात. ओके, आता ह्यांचे काही आपण एक्झाम्पल बघूया या दोन ॲप्रोचेसचे. पहिला आपण ॲग्लोमेट्रिव्ह ॲप्रोचचा बघूया. आता या ग्राफमध्ये हे जे काही पॉईंट्स घेतलेले आहेत, डेटा पॉईंट ABCDE हे अशा प्रकारे इथे फक्त लिहिले. ओके, तर आता ह्यांचं पेअर्स कसे करायचे बघा. पहिली पेअर केलेली आहे BC, ती अशा प्रकारे मेंटेन झाली त्याची हायरार्की. ओके, म्हणजे आपण कुठून करतोय, बॉटमपासून करतोय, म्हणजे बॉटम टू टॉप ॲप्रोच आहे. ओके, नेक्स्ट आहे DE ही पेअर केली. ओके, नेक्स्ट आहे ABC, एक क्लस्टर केलं, AB म्हणजे BCलाच जॉईंट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे ABCD, सगळ्याच क्लस्टरला तयार केलेलं आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, सगळे पॉईंट्स येणार आहेत. तर ह्यांचा जो काही ही जी काही हायरार्की मेंटेन केलेली आहे, ही हायरार्की मेंटेन कशी केलेली आहे, बॉटम टू टॉप, म्हणजेच ह्यालाच ॲग्लोमेट्रिव्ह ॲप्रोच असं म्हणतात. ओके, नेक्स्ट आपण ही बघा अशा प्रकारे ग्रुप केलेले आहेत आणि ह्यालाच आपण ॲग्लोमेट्रिव्ह ॲप्रोच असं म्हणणार आहोत. नेक्स्ट आहे डिवाइज ॲप्रोच. ओके, डिवाइज ॲप्रोचमध्ये हा जो काही पूर्ण ABCD आहे, क्लस्टर आहे. आता पुन्हा ह्याची कशी करायची आहे, टॉप टू बॉटम, टॉप टू डाऊन हा जे काही ॲप्रोच आहे हा आपल्याला मेंटेन करायचा आहे. आता कसा बघा, ABCDE. आता ह्याचे आपण जे काही ग्रुप करायचे ABC आणि DE असे सब ग्रुप तयार झाले.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सबग्रुप तयार करताना येऊ शकतात. ए बी सीचे ए बी आणि उरलेला आहे सी, डीचा डी आणि ई. पुन्हा ए बीचे काय होतील, ए आणि बी. अशा प्रकारे काय झाले, डेटा पॉईंट्स काय झाले, डिफरंट झाले. म्हणजे ह्याच ॲप्रोचला आपण काय म्हटलेलं आहे, टॉप डाऊन ॲप्रोच असं म्हटलेलं आहे. आणि हे जे काही 2 ॲप्रोच आपण बघितलेले आहे, ॲग्लोमेट्री ॲप्रोच आणि डिवाइस ॲप्रोच, ही हायरार्किकल मेथडमध्ये यूज केली जाते. ओके, यूज केली जाते. तर आत्तापर्यंत जे काही आपण पॉईंट्स बघितलेले, कोणते कोणते पॉईंट्स बघितलेले, क्लस्टरिंग मेथड बघितलेल्या, पार्टिशन मेथड, हायरार्किकल अल्गोरिदम, डेन्सिटी बेस्ड मेथड्स, त्याच्यानंतर के मीन्स क्लस्टरिंग मेथड्स आणि हायरार्किकल मेथड. हायरार्किकल मेथडमध्ये डिवाइस अप्रोच आणि ॲग्लोमेट्री अप्रोच पाहिलेले. याबद्दल कोणाला शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.